भाऊंची ताकद मोठी वाढलेली आहे. आपण ज्येष्ठ आहात, भाजपाचे जुने नेते आहात, काय एकूणच ह्या वाटचालीकडे कसं पाहता? खरं म्हणजे आज प्रीतम शेठ जनार्दन म्हात्रे यांच्या ह्या ऑफिसचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगी आदरणीय आमचे रामशेठ ठाकूरजी आमच्या सर्वांचे नेते आहेत. नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असतं मोठं म्हणून नेता नसतो, तो कर्तृत्वानेही मोठा असावा लागतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो, त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं, तो पालकाच्या रोलमध्ये असावा लागतो. हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये आहेत. आणि त्या निमित्तानं रामशेठ ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं, या कार्यालयाचं उद्घाटन झालं. मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेठच्या हस्ते उद्घाटन होणं, खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग्यवान आहोत की अशा रामशेठ ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन झालं. खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश, भाऊ आम्ही जय म्हात्रेंना भाऊ म्हणतो. भाऊ म्हणजे विक्रांतजींनी मगाशी सांगितलं, भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बसलेला एक साधा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जसं रामशेठ ठाकूर आज एवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, तसाच दुसरा कार्यकर्ता, तसा स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता, एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला. मी असं म्हणतोय आला, आम्हाला काही वेगळे पण फारसं वाटत नाही, कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर, शेकाबरोबर अनेक वर्ष 25 वर्ष महायुतीमध्ये, युतीमध्ये, बीजेपी, शिवसेना, शेका पक्ष काम केलंय. आमची मनं खूप जुळलेली होती आणि या विकास आम्ही या पनवेल विभागाचा करत राहिलो. भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते, आम्ही इकडे भाजपत होतो. इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे 2-4 महिने एवढाच आमचा दुरावा असायचा, नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते, शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते, विचारधारा आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती. त्यामुळे भाऊ नव्याने पक्षात आला असं मला वाटत नाही. आणि एक चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील, पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला, परिवारातला प्रवेश वाटतो. कुठे मॅच व्हायचं, पॅच व्हायचं असा विषयच कधी येणारा नाहीये. आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामशेठ ठाकूरांसाहेबांसारखं बसलंय. त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही. आणि भाऊ आल्यामुळं ताकद तर 100% दुधात आणखीन साखर पडली, चित्र बदललं. आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पनवेल किंवा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक म्हणण्यापेक्षा आम्हाला विरोधक हा शब्द नाही वापरायचा. आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठं शिल्लकच ठेवत नाही. आमच्या कोणीतरी बोट टाकावं आम्ही असं वागतच नाही. अजून आम्ही तिघेजण बसलोय, कुठंही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही. त्यामुळे आम्ही अभिमानानं ताटपणे कधी कधी गर्वानं सांगू शकतो की यस, आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा रोल असेल. आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा, जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीनदयाळजींचा आहे, तो शेवटच्या घटकाचं, शेवटच्या गरिबाचं अश्रू पुसण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं मला वाटणार नाही. या पद्धतीनं भाऊंचं जे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि या जनसंपर्क कार्यालयामधून ही काही वेगळी कार्यालय नाही, ही फक्त भाजपची अनेक ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब बोलले की या ठिकाणी नगरसेवकाला सुद्धा आम्ही सांगितले की तुझं कार्यालय त्या विभागात असलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकानं कार्यालय काढायचं, तिथल्या तिथं त्या जागा, तिथल्या तिथं त्या गरिबांच्या तिथे कामं झाली पाहिजेत. या निमित्तानं काढलेलं हे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे प्रीतम शेठना, भाऊंना मनापासून या ठिकाणी मी ती शुभेच्छा देतो. आणि या कार्यालयातून अनेक मोठी मोठी लोकोपयोगी कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पाटील साहेब, आपण ज्याप्रमाणे आता उल्लेख केला, भाजपची जी ताकद वाढलेली आहे, एकूणच पनवेलमध्ये भाजपचं प्राबल्य पाहता आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, भाजप स्वबळाचा नारा देईल त्या निवडणुकांमध्ये? हा विषय असा आहे की आम्ही मागच्या वेळेला लढलो. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की पूर्णपणे आज आमच्या इथं सत्ता आहे, एक विषय. दुसरा, आता वरच्या लेवलवरती आमचे शिवसेना, राष्ट्रवादी अजितदादांची आणि भारतीय जनता पार्टी अशी आमची महायुती आहे. या युतीतून आमच्याबरोबर RPI असेल, अनेक आमच्याकडे दुसरे सहयोगी पक्ष आहेत. हे करत असताना आत्ता आम्ही महायुतीत विधानसभा लढलो, लोकसभा लढलो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये हे निर्णय आता पक्ष आम्हाला, आमचं आत्ताचं धोरण तेच आहे की आम्ही सगळ्यांनी ज्या ज्या निवडणुका असतील त्या सगळ्यांनी एकत्र राहायचं, हेच आमचं धोरण आहे. आणि त्याच पद्धतीनं आम्ही जाऊ. आणि पक्ष जसं जसं आम्हाला महायुतीवरून जसं जसं आम्हाला गायडन्स करेल त्या त्या पद्धतीनं आम्ही चालण्याचा प्रयत्न करू.